प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर। शिलापूर भागातील CPRI लॅबचं मुख्यमंत्री करणार उद्घाटन। गिरीश महाजन आणि छगन भुजबळही राहणार उपस्थित। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज बीड जिल्हा विशेष न्यायालयात सुनावणी। वाल्मिक कराडच्या संपत्ती जप्तीच्या अर्जावर निकाल येण्याची शक्यता। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या खासदारांची मतं फुटली। ठाकरेंच्या पक्षाची 5 तर शरद पवारांच्या पक्षाची 2 मतं फुटल्याचा NDAच्या नेत्यांचा दावा। उपराष्ट्रपती निवडणुकीत इंडिया आघाडीची 14 मतं फुटली। इंडिया आघाडीही फुटणार का? राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा। NDAचे CP राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती। इंडिया आघाडीच्या B सुदर्शन रेड्डींचा पराभव। CP राधाकृष्णन यांना 452 तर B सुदर्शन रेड्डींना 300 मतं। ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल। वनमंत्री गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग। अग्निवीर सैनिकाकडून रायफल घेऊन संशयित फरार। संबंधित अग्निवीराची नौदल पोलिसांकडून कसून चौकशी सुरू। संशयिताच्या साथीदाराचाही शोध सुरू। पोलीस अलर्ट मोडवर। नेपाळमधील हिंसाचारानंतर आज आंदोलनकर्त्यांची महत्त्वाची बैठक। पंतप्रधान ओली आणि राष्ट्रपतींच्या राजीनाम्यानंतरच्या रणनीतीवर होणार चर्चा। नेपाळ सैन्यदल प्रमुखांनी केलं शांततेचं आवाहन। नेपाळमधील चिघळलेल्या परिस्थितीत मागे आंतरराष्ट्रीय षडयंत्र। आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केला संशय। तर संसदेत घुसून जाळपोळ करणं, शासकीय मालमत्तेचं नुकसान करण्यावरही केली टीका। पूरग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा। हिमाचल प्रदेशला 1500 कोटी तर पंजाबला 1600 कोटींची मदत जाहीर। मोदी हे आपले मित्र, त्यांच्याशी चर्चा आवश्यक। भारतावर जास्त टॅरिफ लादल्यानंतर आता अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प दरपले तर ट्रम्पशी भेटण्यास आपणही उत्सुक असल्याचं म्हणत पंतप्रधान मोदींनी दिले सकारात्मक संदेश। आशिया कप स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना आज UAE विरोधात। विजयी शुभारंभ करण्यासाठी टीम इंडियाचे शिलेदार सज्ज। आयफोन प्रेमींसाठी आनंदाची बातमी। दमदार फीचर्ससह बहुप्रतीक्षित आयफोन 17 अखेर लॉन्च। आयफोनचा आतापर्यंतचा सर्वात स्लिम आयफोन एअरचंही दिमागदार लॉन्चिंग। बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी आहे। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीला मोठा झटका बसलाय। उपराष्ट्रपतीपदी निवडणुकीत इंडिया आघाडीची 14 मतं फुटलेली आहेत। शिवसेना उबाठाची 5 तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची 2 मतं फुटल्याची सूत्रांची माहिती आहे। तर राज्यातील महाविकास आघाडीच्या खासदारांनी राज्याच्या माजी राज्यपालांना मत दिल्याचा मोठा दावा खासदार नरेश म्हस्के यांनी केलाय। महत्त्वाचं म्हणजे यात शरद पवार आणि ठाकरेंच्या पक्षाची जास्त तर काँग्रेसची कमी मतं फुटल्याचा दावाही खासदार नरेश म्हस्के यांनी केलेला आहे। त्यामुळे आता या मत फुटीनंतर इंडिया आघाडीतही फूट पडणार का असा सवाल विचारला जातोय। दरम्यान या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। मनापासून आभार मानतो आणि NDAच्या सगळ्या घटक पक्षांचे मी आभार मानतो आणि अभिनंदन करतो की त्यांनी एक अतिशय उत्तम अशा प्रकारचे राष्ट्रपती या देशाकरता निवडले आहेत। मला विश्वास आहे की श्री CP राधाकृष्णनजी यांच्या उपराष्ट्रपती पदाच्या काळामध्ये त्या पदाची गरिमा वाढवण्याचं काम ते निश्चितपणे करतील। विरोधकांनी विनाकारण बडबोलेपण केलं, जास्त बोलले, NDAचे मतं आम्ही फोडू म्हणून सांगितलं, पण झालं उलटंच। विरोधकांना स्वतःची मतं देखील राखता आली नाहीत
हे या निवडणुकीत स्पष्ट झालेलं आहे. विनाकारण काहीतरी वातावरण तयार करायचं आणि मग तोंडावर पडायचं अशा प्रकारची अवस्था विरोधकांची आहे. आम्हाला सगळ्यांनाच आनंद आणि अभिमान आजच्या दिवशी सगळ्यांचं जे काही या महाराष्ट्राला त्यांनी मार्गदर्शन केलं, राज्यपाल म्हणून त्यांनी जे आम्हालाही मार्गदर्शन केलं आणि महाराष्ट्रासाठी जे काम केलं, खऱ्या अर्थाने हा महाराष्ट्राचा बहुमान आहे. पुन्हा एकदा मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, मनापासून शुभेच्छा देतो. मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचंही अभिनंदन करतो की त्यांनी या देशासाठी केलेलं विकासाचं काम, देशाला पुढे नेण्याचं काम आणि या देशाचा विकास, या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अनेक लोकांनी प्रधानमंत्री महोदयांवर देखील विश्वास ठेवला, CP राधाकृष्णनजी यांच्यावर देखील विश्वास ठेवला आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना देखील उमेदवार प्रतिनिधी म्हणून एक जबाबदारी या निवडणुकीमध्ये दिली. त्याबद्दल देखील मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मनापासून अभिनंदन करतो. तर हे मतदान नेमकं कशा पद्धतीनं पार पडलं आपण आता ते जाणून घेऊयात. इंडिया आघाडीची 14 मतं फुटली असं बोललं जात आहे. एकूण मतदान हे 767 इतकं झालेलं आहे. त्यामध्ये 15 अवैध मतं मानली गेलेत आणि 752 ही वैध मतं मानली गेली. त्यानंतर एनडीएकडे असलेलं मतदान हे 438 इतकं झालंय. एनडीएला 452 मतं मिळालेली आहेत आणि अधिकची 14 मतं एनडीएला मिळाली. राज्यसभा सदस्य आणि इतर पक्षांचे खासदार हे 30 आहेत आणि 30 पैकी 17 खासदार हे गैरहजर होते. उरलेल्या 13 खासदारांची मतं एनडीएच्या पारड्यात पडली का असा प्रश्न उपस्थित होतोय. तर इंडिया आघाडीचे एकूण खासदार हे 325 आहेत आणि इंडिया आघाडीकडे असलेलं मतदान 315 इतकं झालं आणि इंडिया आघाडीला 300 मतं मिळाली. एनडीएकडे असलेली एकूण मतं किती तर 438 आणि इंडिया आघाडीकडे 315 मतं होती. मात्र एनडीएला 452 मतं मिळाली आणि इंडिया आघाडीला फक्त 300 मतं मिळाली. ठाण्यातून मोठी बातमी. ठाण्यामध्ये सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल. वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग या माध्यमातून फुंकलेलं आहे. नवी मुंबई महापालिकेमध्ये आपण पक्षाला सत्ता मिळवून दिली, ठाण्यातही आपण सत्ता मिळवून देऊ शकतो, पण त्यासाठी रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल. त्यासाठी तुम्ही तयार आहात का अशी विचारणा करत वनमंत्री गणेश नाईक यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकत थेट एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात शिंदेंना डिवचलंय. आता मोठे लोक काय बोलतात मला माहिती नाही. आम्ही कार्यकर्ते, खाली ग्राउंडवरती काम करणारे कार्यकर्ते काम करू तिथे आणि महायुतीची सत्ता आणू आणि महायुतीचा महापौर बसेल.